मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गोरेगाव विधानसभा अंतर्गत मनसे सैनिकांनी प्रभागनिहाय भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले। सर्वधर्मीय महिला पुरुषांनी भरपूर प्रतिसाद देत रक्तदान करून रक्तदान हे श्रेष्ठ दान असल्याची जाणीव करून दिली। या बाबतीत मुंबई न्यूजला माहिती देत मनसे पदाधिकारी काय म्हणाले या तर पाहू मुंबई न्यूजची ही खास रिपोर्ट। हर पल की खबर मुंबई न्यूज पर। मुंबई न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मी आपल्यासोबत अली नामदार। आज आपण उपस्थित आहोत गोरेगाव पूरमध्ये मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या जन्मदिवसानिमित्त आज गोरेगाव येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। आपण त्यांच्या पदाधिकारीशी बोलू, यांचं काय म्हणणं आहे। सर, नाव काय आपलं? माझं नाव पाशू पठाण आहे। मी गोरेगावचा उपविभाग सचिव 51 आणि 54। काय म्हणाला आता आज आपण काय प्रतिसाद भेटला लोकांचा आपल्याला? खूप छान आणि सुंदर असा प्रतिसाद आहे आणि लोकांनी सांगितलं आम्हाला की बाबा नाही, हा जो कार्यक्रम तुम्ही घेताय रक्तदान शिबिराचा हा खूप सुंदर आणि चांगला आणि भविष्यात हा लोकांसाठी गरजेचा विषय हा की आपल्याला माहित असेल की कुठेही काही इन्सिडेंट घडला किंवा कोणत्याही दवाखान्यात म्हणा किंवा कोणत्याही अपघाताच्या वेळी लोकांना रक्ताचीच गरज असते। म्हणजे मुख्यतः रक्त फार गरजेचं आहे। तर त्यासाठी म्हणजे आज आमच्या पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे 14 जून हा त्यांचा वाढदिवस, त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही मुंबईभर प्रत्येक ठिकाणी गावोगावी सुद्धा आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। आणि त्या निमित्ताने म्हणजे की लोकांना एक मेसेज पण जातोय चांगला की आज राजसाहेबांचा वाढदिवस आणि सगळे पदाधिकारी आणि प्रामुख्याने म्हणजे आज सगळ्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःनी पुढाकार घेऊन मी स्वतः ब्लड डोनेट केलेलं आहे, अरुणने केलेलं आहे, त्यानंतर आमचे मंगेश पवार शाखाध्यक्ष त्यांनी केलेलं आहे, उपशाखाध्यक्ष आमचा संजय जाधव आहे त्यांनी केलंय, हे आमचे उपशाखाध्यक्ष आहेत सुनील कांबळे यांनी केलेलं आहे, त्यानंतर आपला किरण मेंदळे यांनी सुद्धा केलेलं आहे। म्हणजे प्रथम आम्ही पदाधिकाऱ्यांनी स्वतःनी ब्लड डोनेट केलेलं आहे। त्यानंतर आम्ही आमचे जे काही मित्र परिवार आहे, आमच्या फॅमिलीमधून माझी फॅमिली सुद्धा या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी आलेली आहे। म्हणजे खूप चांगला मेसेज गेलाय लोकांपर्यंत आणि लोकांनाही हा उपक्रम फार आवडलेला आहे। आतापर्यंत किती लोकांनी रक्तदान केलंय? आतापर्यंत आमच्या इथे आता 50चा टार्गेट झालेला आहे। हो, आणि आमचा टार्गेट आहे 100 म्हणजे पूर्ण करायचं। आता आम्ही 100 पूर्ण करणार आहोत त्या वॉर्डापर्यंत। ओके, हो, म्हणजे 51चे वेगळे आणि आमचे वेगळे। 51 मध्ये 50 झालेले आणि 54 मध्ये 50 झालेले। ज्या प्रकारे बघण्यात येत आहे की समोर आता हिंदू आणि मुस्लिम दोन्ही महिला पण बसलेल्या बुरका घालून, म्हणजे दोन्ही कास्ट दोन्ही समुदायांचा आपल्याला भरपूर प्रतिसाद भेटला। खूप छान प्रश्न तुम्ही विचारला। मी समाजाने आणि जातीने मी मुस्लिम आहे, पण मी प्रथम महाराष्ट्राचा आहे। मी या मातीमध्ये जन्म घेतलेला आहे आणि धन्य आहे ती माझी आई की जिने मला या मराठी शाळेत शिक्षण दिले मला। आणि खरोखर की आज लोक मला विचारतात की तुम्ही मुस्लिम असून सुद्धा तुम्ही म्हणजे की मनसेत का आहे? तर मी लोकांना एकच प्रश्न देतो की माझे जे नेते आहेत सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे जातीवादी नसून प्रांतवादी नेते आहेत। आणि त्यांना कसं आहे की साहेब प्रत्येक आपल्या भाषणात सांगतात की मी जाती द्वेष नाहीये आणि जातीभेद तर कधीच करत नाही। तर मी कसं आहे ना की म्हणून मी राजसाहेबांवरती खूप प्रेम करतो की त्यांना काहीतरी महाराष्ट्राचं भलं करायचंय आणि मुस्लिमांच्या विरोधात आजपर्यंत ते कधीच बोललेले नाहीत। जर मुस्लिमांच्या विरोधात असते तर दिवाळी पहाट हा कार्यक्रम असतो, त्याचं उद्घाटन करण्यासाठी त्यांनी जावेद अख्तर साहेबांना बोलवलेलं, साजिद नडियादवालांना बोलवलेलं। त्यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या किती लोकांनी टीकाही केलेली, पण साहेबांनी त्या टीकेला सुद्धा उत्तर दिलं की जो महाराष्ट्रात राहणार आहे, जो आमच्या देशाला मानणार आहे तो मुस्लिम आमचा आहे। तर मी सुद्धा महाराष्ट्रातल्या मातीतला आहे, मी महाराष्ट्रात राहणार आहे, मराठी भाषेला मानणार आहे, म्हणून मी आज राजसाहेबांच्या खांद्याला खांदा देऊन या ठिकाणी उभा आहे। आपल्यासोबत आणखी पदाधिकारी पण उपस्थित आहेत, आपण बोलूया। सर, काय म्हणाल? माझं नाव अरुण बळवंत गवळी, मी मनसेचा गड क्रमांक 51चा शाखा अध्यक्ष आहे। महाराष्ट्राचे भाग्यविधाते श्री राजसाहेब ठाकरे आज त्यांचा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने आम्ही गोरेगाव 51 आणि 54 तर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलं आणि नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळालाय। हे म्हणजे आम्ही हे लोकांशी कनेक्ट होतोय। ज्या म्हणजे आज जे कोणी इथे रक्त देत आहेत किंवा त्यांच्या फॅमिलीला जरी कधी रक्ताची गरज पडली त्यांनी आमच्याकडे यावं। आम्ही त्यांना मोफत रक्त, गरजू लोकांना, परत इतर काही जे आहेत त्या लोकांना आम्ही समाजातील घटकांना आम्ही रक्तदान त्यांना पण आम्ही पुरवायची सुविधा केलेली आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। माझं नाव किरण अनिल मेंदळे,
मी गट क्रमांक 54चा उपशाखा अध्यक्ष आहे. आज आपण सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस वाढदिवस साजरा करतोय आणि या निमित्ताने आपण भव्य असा रक्तदान शिबिर आयोजित केलंय. मला एकच म्हणायचं, रक्तदान म्हणजे हा सर्वश्रेष्ठ दान आहे आणि याला आपण समोरून लोक येत आहे ना, हे आमच्यासाठी खूपच गर्वाची बाब आहे. कारण लोकांचा जो प्रतिसाद आम्ही बघतोय, आता माझे मित्र, मी जेव्हा फक्त 1-2 लोकांची नावं ठेवलेली, पण मला समोरून अरे रक्तदान आहे, ते ऍटलिस्ट मला समोर आहे ना, त्यांच्या बायका मिसेस पण घेऊन आल्यात. असं एवढा मोठा प्रतिसाद आम्हाला इथे भेटतोय आणि खरंच खूप छान असा कार्यक्रम तुम्ही बघताच आहे. एवढा मोठा कार्यक्रम आपण राबवतोय. आपल्यासोबत काही महिला पण जुळलेल्या आहेत, आपण त्यांच्याशी विचारूया काय त्यांचं म्हणणं आहे. मॅम, काय म्हणाल? नाव काय आपलं? नमस्कार, जय महाराष्ट्र. मी कविता शरद गमरे, मनसे महिला शाखा अध्यक्ष, वॉर्ड क्रमांक 54 मधून. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर वॉर्ड क्रमांक 54 मध्ये आयोजित केलेलं आहे प्रज्ञाबुद्धी शाळेमध्ये आणि प्रभागातून महिलांनी बऱ्याच प्रतिसाद दिलेला आहे आणि मी आज साहेबांनाही वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते आणि आपलेही आभार व्यक्त करते. आज माननीय राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि याच्या निमित्ताने आज सर्व मुंबई विभागामध्ये ब्लड डोनेशनचा कार्यक्रम घेतला गेलेला आहे आणि लोकांनी खूप प्रतिसाद दिलेला आहे आणि तुम्ही आता बघूनच घेतलेला आहे. रक्तदान म्हटल्यावर आपण रक्तदान केल्यामुळे आपण फक्त एवढंच माहिती आहे की रक्तदान केल्यामुळे आपण कोणाचा जीव वाचवू शकतो आणि याच्यापेक्षा आपण काय लोकांना आपण देऊ शकतो, ही खूप मोठी गरज आहे रक्तदानाची आणि ते राजसाहेबांचा हा नियोजन खूप चांगलं आहे आणि आता दरवर्षी माननीय राजसाहेबांचा वाढदिवसाला हाच कार्यक्रम आम्ही परत राबवणार.